गुड मॉर्निंग, नमस्कार. सकाळचे वाजले आहेत 7 आणि मी चाललो आहे रत्नागिरीला माझ्या मित्राच्या लग्नाला. तर आता तुम्हाला अपडेट देईन मी कोल्हापूर रत्नागिरी रस्त्याचं काम किती चालू आहे किंवा किती खराब आहे. ही तर आता सुरुवात आहे. तुम्ही बघू शकता अजून काम चालू आहे. बघा आता असे समोर दिसतीलच, तुम्हाला दिसत असतीलच व्हिडिओमध्ये. पिलर्स उभे केलेले आहेत आणि तो रस्ता कनेक्ट करायचा आहे डायरेक्ट. समोर बघताय तुम्ही पिलर्स उभे केलेले, त्याच्यावरनच रस्ता न्यायचा आहे आणि त्या खालीच काम चालू आहे रस्त्याचं पण. पूर्ण हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड असणार आहे. गुड मॉर्निंग गाईज, मी आता आहे आंबा घाटात. अजून घाट लावायचा आहे. सकाळचे वाजलेत 8:30. मी चाललोय माझ्या मित्राच्या लग्नाला प्रणयच्या, रत्नागिरीला. आणि इथून पुढे हा आहे आंबा घाट. ची पाटी लावलेली इथे रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे. आणि ही खिंड आहे, या खिंडीपासून सुरुवात आहे आंबा घाटाची. चला आता आंबा घाट बघूया आपण कसं आहे ते. ठिकठिकाणी सगळीकडे आंबा घाटात वरती खाली सगळीकडे कामं सुरू आहेत रस्त्याची. एकदम जोरदार कामं सुरू आहेत. माझ्या मते आता 1 ते 1.5 वर्षातच सगळं तयार होईल रस्ता हा, कोल्हापुरातनं ते रत्नागिरीपर्यंत. अतिशय वेगाने काम चालू आहे हायवेचं. रत्नागिरी कोल्हापूर हायवे. तिथे रोड असा गोल आता पाली मार्गे जातोय. पाली गाव लागतं मध्ये. आता साखरपामधून निघलोय मी. खूप बेकार हालत झाली बघा गाडीची. सगळी धूळ धूळ धूळ. हे बघा असं माझी पण हालत खूप घाण झाली. सगळी धूळच आहे अंगावर. सगळ्या गाड्या अशा धूळ उडवत जातात आणि आमच्यासारखे जे रायडर्स असतात, टू व्हीलरवर जे जाणारे असतात, गावकरी असतात, ते पूर्ण धुळीने माखले जातात. काही प्रमाणात रोड असा तयारही आहे सिमेंट कॉन्क्रीटचा आणि सुरूही केलेला आहे. फोन आलेला म्हणून थांबलेलो साईडला आणि बघा काय दिसलं. 20 रुपीज 20 रुपीज. भारी काम. मी आहे साळवी स्टॉप जवळ. 11 वाजता पोहोचलो. 8, 9, 10, 11, 4 तास लागले मला रत्नागिरीला यायला पाली मार्गे. पोहोचलो एकदाचा मंगल कार्यालयाला. पार्किंगला आहेच. वेगळी गाडी लावून देऊ पार्किंगला आणि लग्नाला जाऊ. छान झालं लग्न. जुने मित्रमैत्रिणी भेटले मला लग्नात.
सगळ्यांची गाठभेट घेऊन आता निघालोय मी परतीच्या प्रवासाला रिटर्न कोल्हापुरात. यांचं काहीतरी वाजलं होतं एसटी वाल्यासोबत. आता अंगावर घालत होतं, वाचलो मी पण त्यातच. आणि आता रत्नागिरी जिल्ह्यात पण बघा काम सुरू आहे रस्त्याचं एकदम वेगवान. होईल काय यानं थांबल नाही. थांबेल म्हणजे काय मोठे नाही एवढा. नशीब मला. बारीक आहे, लागून गेलाय. काढा की. अशा प्रकारे 2 पंक्चर निघाले एकाच वेळेस. परत आता जराशी हवा कमी वाटतेय मला, तरी पण एकदा बघूया. आता थोडं घाट चढून थोडस बाहेर गेल्यावर बघूया, चेक करूया. काम अगदी जोरदार चालू आहे घाटाचं पण घाटातलं पण. घाट चढलोय आता बऱ्यापैकी 70 ते 80%, 90% पण म्हणता येईल. खूपच कमी वाटते हवा. शेवटी आलोय पन्हाळ्याला, अलीकडेच आहे जरा पन्हाळ्याच्या. आणि आलोय 3रा पंक्चर. तिथेच होते ना. एकानं होणार नाही काय. एकाच नाही होणार, मोठी आहे ही. काय त्याला काच वगैरे काय लागलं ते? दगड लागलाय बहुतेक. मी खालनं आलोय रत्नागिरीतनं. टायर तर चेंज करायला पाहिजे किंवा हे तर ट्यूब टाकून तर वापरायला पाहिजे त्याला. हे आता चौथ्यांदा काढायला लागलं. होय, सांगलं काय 3 मलकापूर, त्याच्या आधी एक, घाटाच्या खाली एक, मलकापुरात एक, बांबवड्यात एक, आणि आता इथं एक. बाहेर फाडतात नाही. आम्ही 50 घेते, ती बाहेर 70 कोण 80 घेते, ते 100 घेते. 70 घेतले. रस्ते नसेल कुठं आता. त्यातनं रस्त्याची कामं चालू आहेत. होय. किती ऑनलाईन मारू कधी? हेच सकाळी सापडलेले 20 रुपये.
आहेत. एक कमी. ज्या टायमिंगनुसार निघालेलो त्यानुसार आम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे होतो कोल्हापुरात, आणि आता वाजलेत 9.